नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहुयात आजच्या वेगवान घडामोडी. माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली परिसरात पावसाने रानावनात साचले पाणी. अनेक शेतकरी पावसाने सुकावले. माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली येथे गेल्या 2 दिवसापासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतामध्ये सध्या पाणी साचले असून शेतकऱ्याच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानी होत आहे. शेतकऱ्याचे जरी नुकसान झाले तरी या पडलेल्या पावसामुळे मात्र या परिसरातील शेतकरी सुकावलेला आहे. माडग्याळ तालुका जत येथील आमचे TV1 मराठीचे प्रतिनिधी रशीद मुल्ला यांनी घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पाहूया. मी मनोहर पवार, TV1 मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आपण आलो आहोत माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली या गावी. आपण पाहत आहोत माडग्याळ ते सोन्याळ हा रस्ता आहे. या रस्त्याच्या बाजूला आपण पाहत आहोत काल झालेला जोरदार पाऊस. यामुळे हे संपूर्ण पाणी या शेतामध्ये या ठिकाणी थांबलेलं आहे. गेल्या 8 ते 10 वर्षापासून या परिसरात पावसाचा पत्ता नव्हता. अनेक लोक या ठिकाणी टँकरवरती अवलंबून होते. गेल्याच वर्षी माडग्याळ गावामध्ये 2 टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होता. मात्र नुकताच झालेल्या या खरीप हंगामातील या पावसामुळे हा शेतकरी या ठिकाणी सुकावलेला आहे. या परिसरात संपूर्ण खरीपाचा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी तुरी पेरलेले आहेत. काही ठिकाणी शेतकरी आता ज्वारीची पेरणी केलेली आहेत. काही शेतकऱ्याचे बाजरीचे सुद्धा उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने या शेतकऱ्याला मिळालेलं आहे. आपण पाहत आहोत या ठिकाणी सर्व दूर हे पाणी या ठिकाणी थांबलेलं आहे. संपूर्ण पावसाचं पाणी गेल्या 2 ते 4 दिवसापासून या परिसरात मोठा पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळं या परिसरातील हे शेतकरी या ठिकाणी आता संपूर्णपणे सुकावलेले आहेत. आपण पाहत आहोत या ठिकाणी हे पाणी कशा पद्धतीनं या ठिकाणी या शेतामध्ये गोळा होत आहे. गेल्या 4 दिवसापासून अतिशय जोरदार या ठिकाणी हा पाऊस झाल्यामुळे या परिसरातील सर्व शेतकरी आनंदित आहेत. या परिसरातील खरीप हंगाम हा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आता अनेक शेतकरी आता रब्बी हंगामाकडे वळलेले आहेत. काही शेतकरी ज्वारीची पेरणी केलेले आहेत. काही शेतकरी आता करणार आहेत. मात्र हा झालेला पाऊस या शेतकऱ्यांना अतिशय चांगला होणार आहे. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, माडगाव.